स्वागत आहे आपला त्र्यंबकेश्वराच्या गल्लीमध्ये गल्ल्याबोळ्यात। जय निवृत्ती देवा। अजून एक गोष्ट, ते त्र्यंबक मध्ये तुला डीमार्ट माहिती का? डीमार्ट, त्र्यंबकेश्वरचा डीमार्ट सांगतो। हे जे वर्षभर ब्राह्मण लोकांना धोतर उपरणे हे सगळे आपण दान करतो ना, दान, हे ब्राह्मण लोक वर्षभराचा सगळं विकायला या टायमाला काढतात, म्हणून याला काय बोलतात? त्र्यंबकेश्वरचा डीमार्ट। 30 रुपये 40 रुपये धोतर, 30 रुपये धोतर, 40 रुपये धोतर, सस्ता सस्ता। आता आपण निवृत्तीनाथांच्या मंदिराकडे आलो बघा। आपली दिंडी आली असेल इथं। आपली दिंडी इकडे येत नाही? येते ना। हो हो, निवृत्तीरायांच्या गाभाऱ्यात दिंडी येत असते, पण मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, त्याच्यामुळं अशी जागा बनवली बघा। मंदिराचे खांब बघा कसे म्हणतात, नवीन। समाधी त्र्यंबक शिखरी, समाधी त्र्यंबक शिखरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी, मागे शोभे ब्रह्मगिरी। नाथाचे चरणी, नाथाचे चरणी, नाथाचे चरणी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी, शरण एका जनार्दनी। शिव अवतार धरुण, शिव अवतार धरुण, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन, केले त्रैलोक्य पावन। हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव, ज्ञानोबा। चला पुढं। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय, सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम। किती 7-8 वर्ष आठवीला होता। यांचे आजोबा आणि हे 2 जण भाऊ होते, यांच्या बरोबर आम्ही परिक्रमा केली। आज त्यांनी बरोबर मला ओळखलं, म्हणजे 7-8 वर्षांनी आमची परत भेट। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। वाह, महाराज एवढा आनंद येणार आहे। हा, आपण राहायला जळजळीत सोन सळा, जळजळीत सोन सळा,
कळस दिसतो स्वज्वळा, कळस दिसतो स्वज्वळा. बरवे पंढरपूर, आवे बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर. बाहेर संतांचे, बाहेर संतांचे केशवाचे, सोमया नावी केशवाचे. बरवे बरवे पंढरपूर, बरवे बरवे पंढरपूर. विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर. पुंडलिक वरदा. आताच कळसाचा अभंग झालेला आहे आणि आपल्याला आई भेटलेल्या आहेत. मुले बाबांचे आवडते शिष्य सर्व मुंबईचे आहेत. काय पडलं मीराबाई ज्ञानोबा. कळसाचा अभंग झाला, मगाशी जो अभंग झाला तो आपल्या कळसाचा. म्हणजे कळस पाहिल्यानंतर झळझळीचं सोनं सळा आणि कळस दिसतो स्वज्वळा हा अभंग घ्यायचा असतो, वारकऱ्यांचा नियम आहे. त्याच्यानंतर हा ब्रह्मगिरी दिसतोय का तुम्हाला, संपूर्ण ब्रह्मगिरी. आणि या ब्रह्मगिरीच्या पायथ्याला आम्हाला राहायचं भाग्य भेटतो, कारण की आमचं राहण्याचं ठिकाण 2 दिवस ब्रह्मगिरीच्या पायथ्यालाच एकदम. म्हणजे रोज उठल्या उठल्या पहिले ब्रह्मगिरीवर नजर जाते, दुसरी इथे इकडे तिकडे नजरच जात नाही, ब्रह्मगिरीवर नजर जाते आपली. महाराज आज भगवान घेतल्यानंतर तुमच्या जीवनातला शेवटचा घाट आलाय, शेवटचा घाट, छोटा घाट. ज्ञानोबा माऊली, माऊली ज्ञानोबा. ज्ञानोबा तुकाराम आपल्या वारीतला शेवटचा घाट. संत वार पंढरीत ना सर्व. या माझ्या येऊन मालिका देस ना, मालिका काय कोण देते का प्रेमे हरिदास नाथ जेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. सखा विरळा ज्ञानेश्वर नाम याचा तो जोहार. जेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा. ऐसा संता शरणा जावे जणी म्हणे तया द्यावे. का कोळते. अशा प्रकारे 5 दिवसानंतरचा हा शेवटचा घाट आहे आपल्याला. हे तर जे हा गोपाळ कृपा बादलिया मग वाहतील कडे. शेष घेईन आवडी मोडे बोलिले तेथे माझे हित करते सकळ. विष भावी तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवने काळी. अहंकाराचा वारा न लागो राजसा. नामा म्हणे तया असावे कल्याण.
दासीचा दास करून ठेवा नवविधा काय द्यावे माझे हाती संत तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उदरे ना खरे भवनी कलोसे द्वारे उभायाच कवेकारी मज भिकारी देवा बाजूचे पाठवा याच काचा भार देऊ नये रघार आपोलिया शरणांगता वाहू चिंता न द्यावी आपोलिया शरणांगता वाहू चिंता न द्यावी आपोलिया. जय निवृत्तीनाथ. तुम्हाला मी सांगितलेलं नाही का दुपारी का गाड्या पुढे जातात आणि प्रत्येक जण आपापल्या दिंडीचे येऊन इथं मांडव घालतात. मग कसे मांडव घालतात बघा. जसे पंढरपूरला तंबू तसे त्र्यंबकेश्वराला असे मांडव घालतात. यांचा अजून मांडव पूर्ण नाही झाला, सांगाडा झालाय, फक्त कपडा लावायचा बाकी आहे. तसं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मांडव दिसल, प्रत्येक दिंडीचा मांडव. बरोबर का ना धर्मे दादा? जसं आपला पंढरपूरला तंबू असतो तसं इथं प्रत्येकाचा मांडव असतो. मांडव खूप छान असे मांडव बांधतात. तर तुम्हाला ही मांडव कसे वाटले सांगा. आणि आता आपण आपल्या मांडवामध्ये पोहोचत आहोत. हा आहे आपला मांडव. अजून आपल्या मांडवाचं थोडं काम चालू आहे आणि बऱ्यापैकी लगभग आपला मांडव झालेलाच आहे. हो हो. या आपल्या रांधवने रमाकांत बाबा नाईक, आहेत का? बरे तो दामोदर महाराजाने रखुमाई दिव्य शोभा कुंडलिकाच्या भेटे ब्रह्मालेगा चरणी वाहे भीम उत्तरी जगा. जय देव जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे युगना. तुळसी माळा गळा करते उनकंठी काटे पीतांबर दल्लाठी देव सुरवर नित्ययची भेटे गरुड हाडू म्हणता पुढे उभे राहते. जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीवनगा. आषाढी कार्तिके भक्त जन येते चंद्रभागे माझे स्नान जे करते. दर्शन हेळा मात्रे तय होया मुक्ती विश्वासी नामदेव भावे वाढीती. जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा जगा. जय देव लवटवते विक्राळा ब्रह्माने माळा विषे कंठी काळ त्रिनेत्री ज्वाळा. लावण्य सुंदर मस्तके बाळा येथून या जर निर्मळ वाणी धुळ धुळा. जय देव जय शिवशंकरा आरती ओवा
शंकराना श्रीकंठ लीला ऐसा शंकर शोभे उमा जय देव जय शिवशंकरा आरती वालो तुझ कर्पूर गवरा जय देव जय जय सागर मंथन पैकेले रामाची अवचित हरावे सापडले हे पोहा सुपन प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा आरती वालो जय देव जय परिवर्धन सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटी जय वेद वाचे उच्चारे रघुकुल टिळक रामदास अंतरे जय देव जय शिवशंकरा आरती वाळो आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवी साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा गोपाले ज्ञान जगे हिताने नदी कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य देवी साधु संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारे नारद सुमन साम गायन करी आरती ज्ञान राजा आरती ज्ञान राजा प्रगट गोय्य भोले विश्व ब्रह्मची केले राम जनार्दनी पायी टकची ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु जडबुड उतारिले विश्वजनिता अवघे रूप केले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण दानिले कैसे गोबाचे आभंगरचिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा ब्रह्म तुकाचे आले मनोनिरामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सचितानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा चालिल लोकांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमी आळिंगिन आनंद पूजन भावे भवाळीन मय नमः हेच व्हावे माझी आज पंढरीचा वार करी संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी विठ्ठल रखुमाय ठोबा रखुमाय अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा कल्पनेची बाधा न हो कवने काळी अहंकाराचा वारा न लागो राजसा नामा मने तया असावे कल्याण कल्पनेची बाधा न हो कवने काळी श्री अनंता मधुसूदना जगत व्यापका जनार्दना सकळ देवाजी देवा मानंदा मानुभवा चक्रधरा विश्वंभरा सहस्रपादा सहस्रकरा कमल नयना कमलापती भवतारका धरित्याक्षिते अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुका आला लोटांगणी हेची करीत से विनवनी सकळ देवादी देवा
विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मद द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेटतु तया भूता कला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मार्तंड ते तापहीर हे सर्वाई सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी पूर्ण होण्यातील लोकी वैभव आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपदेवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय वावेजी एथमने श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला येणे वरे ज्ञान देवो सुख्या झाला ज्ञान देवो सुख्या झाला मागणे एक तुझ प्रती आहे या संतांची निर्वी हेची मदत देई तुका म्हणे आता उदार तू होई या संतांची निर्वी हेची मदत देई हो काय सूचना आहे का मालक काय सूचना सांगा अलीकडं सर्व स्त्रियांनी झोपायचं माता माऊलीला या साईडला कोणी स्त्रियांनी यायचं नाही पलीकडचं पूर्ण पटांगण तुम्हाला शेवट या साईडला पुरुष मंडळी ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान सद्गुरु निवृत्तीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम काढू ना जय निवृत्तीनाथ आजच आपली दिंडी पोचली आणि सगळ्यांचा हट्ट होता का दर्शनालाच जायचं आम्ही जरा आळस केलता आणि यांच्यामुळं आज आम्हाला दर्शन घडून जाईल निवृत्तीनाथांच्या दर्शनाला चाललो सगळी मंडळी चला एक चला दर्शनाला कोण कोण चाललंय जय निवृत्तीनाथ कोण कोण चाललंय दर्शनाला कोण कोण चाललंय कोण चाललंय दर्शनाला कोण कोण दर्शनाला कोण कोण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम म्हणा की एकनाथ नामदेव तुकाराम 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 दाखव पाय दाखव या बघा ही पांढरे पायाची आहे बाय बघ बाय सालं पांढरं पायाचं मला लावू दे पुन्हा वाजव निवृत्तीनाथ महाराज के
निवृत्तीराय आपण दरमजल करत 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 लाईनीला बराच वेळ गेला आपला 3.5 ते 4 तास लाईनीला गेले. आता लगेचच आपलं दर्शन होईल निवृत्तीनाथांचा. हा निवृत्तीनाथांचा कळस झळझळीत सोनसळा कळस दिसतो स्वज्वळा. आणि आता आमचं दर्शन होईल. आतमध्ये मोबाईल नेता येणार नाही म्हणून मी इथंच तुमचा दर्शन तुम्हाला इथूनच देतो. जय निवृत्ती देवा. दाखवायचा प्रयत्न करू. बघू दाखवायचा प्रयत्न करू. दिसला तर दिसलं. निवृत्तीनाथांचं दर्शन झालं आणि तुम्हालाही घडवलं. बघा मस्त दर्शन होईल तुमचं. माझा मोबाईल आता चार्जिंग सफल. आता बघू चार्जिंग केला तर तुम्हाला परत व्हिडिओमध्ये गुड नाईट करीन ना झोपन. चला बाय बाय.